नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 1 ऑगस्ट 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, ज्यातून तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। ओके, तर चला आजचा पहिला प्रश्न आहे, बेल्जियम ग्रँड प्रिक्स 2025 या फॉर्म्युला 1 कार रेसचे विजेतेपद कोणी जिंकले? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ऑस्कर पियास्त्री। तर ऑस्कर पियास्त्रीने बेल्जियम ग्रँड प्रिक्स 2025 फॉर्म्युला 1 कार रेसिंगचे विजेतेपद जिंकले आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न आहे, जागतिक निसर्ग संवर्धन दिन 2025 कधी साजरा केला गेला? ओके, तर जागतिक निसर्ग संवर्धन दिन 2025चा जो आहे तो नुकताच 28 जुलैला साजरा केला। ओके, तर ऑप्शन ए याचं उत्तर असेल 28 जुलै। ओके, चला पुढचा प्रश्न आहे, जुलै 2025मध्ये कोणत्या संस्थेने ग्लोबल स्पेस 2030 नावाचा जागतिक उपक्रम सुरू केला आहे? तर हा जो उपक्रम आहे तो WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना हिने केला आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न घेऊयात। चौथा प्रश्न आहे, जुलै 2025मध्ये कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता कामगार आयोगाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे? तर स्वच्छता कामगार आयोगाची जी स्थापना आहे ती नुकतीच बिहार या राज्याने केली आहे। ओके, तर ऑप्शन डी याचं उत्तर असेल बिहार। ओके, चला पुढचा प्रश्न आहे, पाचवा प्रश्न आहे, FISU जागतिक विद्यापीठ खेळ 2025मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए 12। याच्यामध्ये भारताने 12 पदके जिंकली आहेत। ओके, तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए 12। चला पुढचा प्रश्न आहे, सहावा प्रश्न आहे, भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित अंगणवाडी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। याचे योग्य उत्तर असेल आपलं महाराष्ट्र। ओके, तर ऑप्शन सी याचं उत्तर असेल महाराष्ट्र। ओके, तर भारतातील पहिली जी कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित अंगणवाडी आहे ते आपले महाराष्ट्र सुरू करणार आहे। ओके, तर चला पुढचा प्रश्न पाहूयात। सातवा प्रश्न आहे, एक्झरसाइज ड्रोन प्रहार कोणाद्वारे आयोजित करण्यात आले आहे? ओके, तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए भारतीय लष्कर। ओके, तर एक्झरसाइज ड्रोन प्रहार जे आहे ते भारतीय लष्कराद्वारे आयोजित करण्यात आले आहे। ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण। आठवा प्रश्न आहे, नुकतेच DRDOने कुठे 2 प्रलय मिसाईलचे सफल परीक्षण केले आहे? ओके, तर DRDOने नुकतेच 2 प्रलय मिसाईलचे सफलतापूर्वक जे परीक्षण आहे ते ओडिसा राज्यात केले आहे। ओके, तर ऑप्शन ए याचं उत्तर असेल ओडिसा। चला पुढचा प्रश्न पाहूया। नववा प्रश्न आहे, जुलै स्टॉर्म हा नौदलाचा युद्धाभ्यास कोणत्या देशाने आयोजित केला आहे? ओके, तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन डी रशिया। हा जो युद्धाभ्यास आहे जुलै स्टॉर्म हा नौदलाचा जो युद्धाभ्यास आहे तो रशियाचा आहे आणि तो रशियाने आयोजित केला आहे। ओके, रशियाच्या नौदलाने। चला पुढचा प्रश्न आहे, 10वा प्रश्न शेवटचा, नुकताच कर्नाटक राज्यातील कोणी सलग 170 तास भरतनाट्यम करून जागतिक रेकॉर्ड बनवला आहे? तर हा जो जागतिक रेकॉर्ड आहे तो ऑप्शन ए रेमोरा परेरा यांनी बनवला आहे। ओके, तर ऑप्शन ए याचं उत्तर असेल रेमोरा परेरा। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा। ओके, आवडला असेल तर भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।